नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर समन्वय समितीची निर्णायक बैठक आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये सेविकांना 24,800 रुपये व मदतनीसांना प्रति महिना 20,400 रुपये या ठिकाणी वेतन लागू करावे अशी बैठक या ठिकाणी या एकमताने ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आलेला हा महत्त्वपूर्ण असा अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी हे अपडेट पाहू शकता. काल बऱ्याच जणांनी मला कमेंट केलेले होते की आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आलेला जो मेसेज होता, मी त्या मेसेजच्या स्वरूपातून व्हिडिओ बनवलेले होते. तर बऱ्याच ताईंनी मला कमेंट केले होते की हे अपडेट खरी आहे का. तर त्याच ताईंना पुन्हा एकदा मी या वर्तमानपत्रात आलेली ही अपडेट जी आहे, बैठक सक्सेस झालेलं, ते तुमच्या समोर पुन्हा एकदा मी मांडणी करत आहे. जसे की ते अपडेट जे आहे ते खरी आहे. पाहू शकता तुमच्या समोर वर्तमानपत्रातील ही अपडेट आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर समन्वय समितीची निर्णायक बैठक, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती. बघा अपडेट काय सांगतोय संपूर्ण सविस्तर, आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. राज्य तसेच देशभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांवर या ठिकाणी सविस्तर चर्चा व पुढील आंदोलनात्मक भूमिका ठरवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या निमंत्रकाची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 4 जानेवारी 2026. बघा तारीख या ठिकाणी थोडंसं दुरुस्त करून घ्या. दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता हरिकृपा बिल्डिंग, शिवाजी रोड, पनवेल, नवी मुंबई या ठिकाणी पार पडलेली आहे. याच बैठकीत केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात भरीव वाढ करण्यासाठी बजेटमध्ये विशेष या ठिकाणी तरतूद करावी. प्रोत्साहन भत्त्याचे जे निकष आहे ते बदलून पुन्हा तो दरमहा सरसकट लागू करावा. बघा, एकूणच हे अपडेट सांगितल्याप्रमाणे जो या ठिकाणी 2025ला जो प्रोत्साहन भत्त्याची निकष या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे, खरं तर त्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषाला अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना हा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो मिळेनासा झालेला आहे. कारण काही अनावधानाने ऑनलाईन जे कामं आहेत त्यांच्याकडून चुकून राहिल्याने जो मार्कचा एक ठिकाणी क्रायटेरिया आहे, त्या क्रायटेरियामध्ये त्या ताई म्हणजे अंगणवाडी त्या ठिकाणी बसेनासं झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला सेविकेला 2,000 आणि मदतनीसाला 1,000 रुपयाचा जो प्रोत्साहन भत्ता आहे, तो प्रोत्साहन भत्ता कुठेतरी हुकताना आपल्याला दिसून येतो आहे. बऱ्याच ताई या ठिकाणी खंत या ठिकाणी व्यक्त करत असताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणून माझी या ठिकाणी विनवणी आहे आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीला की हा जो प्रोत्साहन भत्त्याचा जो निकष आहे तो बदलून दरमहा सरसकट संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना तो प्रोत्साहन भत्ता मिळावा आणि तो लागू करावा. तसेच पोषण ट्रॅकरमध्ये जी माहिती आहे ती भरण्यादरम्यान येणाऱ्या ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या देखील तातडीने या ठिकाणी दूर कराव्यात, जेणेकरून रोज आपल्याला पोषण ट्रॅकर अंगणवाडीच्या वेळेमध्ये ओपन करावा लागतोय. परंतु एकदा असं वरूनच एरर येतोय की तांत्रिक अडचणी हे वरूनच आहेत, ते नंतर आपल्याला बऱ्याच जणांनी स्क्रीनशॉट आपापल्या प्रकल्पाला या ठिकाणी टाकल्यानंतर पुन्हा त्यांच्याकडून आपल्याला फीडबॅक येतोय की तांत्रिक अडचणी आहेत, समजून घ्या. पण त्या अगोदर सेविकाताई किंवा मदतनीसताई आपापल्या मोबाईलमध्ये किंवा शाळेच्या मोबाईलमध्ये बऱ्याचदा प्रयत्न केल्यानंतर देखील पोषण ट्रॅकर उघडत नाही, ही खरी वास्तवता आहे. कुठेतरी जे पोषण ट्रॅकरमधल्या ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत ते कुठेतरी तातडीने दूर कराव्यात, अशी देखील ठोस मागणी या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेविका आणि मदतनीसांना ग्रॅच्युइटी लागू करावी. सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन योजना सुरू करावी. तसेच माननीय गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपल्या सेविकांना 24,800 रुपये आणि मदतनीसांना 20,400 रुपये मासिक वेतन लागू करावे. यावर बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आणि खरं तर या ठिकाणी
खूप मोठी शोकांत आपल्या महाराष्ट्राची आहे, आपल्या महाराष्ट्र भूमीची आहे. खरं तर अंगणवाडी सेविका हे एकूणच नव्या पिढीला घडवण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या हातून पुण्य असा काम या ठिकाणी आपल्या ताई करत असतात. खरं तर त्यांना जो कामाचा या ठिकाणी ताण आहे तो सध्या भरपूर आहे. जसं काम आहे तसं या ठिकाणी पेमेंट त्यांना भेटत नाही. खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून जे काही ऑनलाईन काम सरकारने वाढवलेलं आहे, अगदी त्याच पटीने, त्याच दुपटीने त्यांचं पेमेंट देखील वाढवावं, अशी या ठिकाणी शासनाला हात जोडून विनंती आहे. खरं तर या बैठकीमध्ये सेविकांना 24,800 रुपये आणि मदतनीसांना 20,400 रुपये या ठिकाणी वेतन लागू करावं, असं या ठिकाणी एकमत आपल्या बैठकीत या ठिकाणी ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. या इतर प्रलंबित मागण्यांसाठी दिल्ली येथे देशव्यापी धरणे आंदोलन करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली आहे. त्यापूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी तसेच आपापल्या लोकसभा मतदारसंघातील खासदारांना या ठिकाणी मागण्यांचे निवेदन सादर करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे. याशिवाय नागपूर येथे झालेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात बघा आपण सगळेजण पाहिलेलंच आहोत, नागपूरच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये कशा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्या ठिकाणी त्या आंदोलनाला या ठिकाणी हजेरी लावले होते. खरं तर अगदी थंडीच्या कुडकुडीत थंडीत देखील त्यांनी या ठिकाणी आंदोलन मागे घेतलेलं नाही. त्यामुळे बरेच जण त्याच्यावरती या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगले वाईट या ठिकाणी पोस्ट शेअर केल्या. खरं तर आपल्या ताईंनी या ठिकाणी नागपूर येथे झालेल्या या आंदोलनाच्या या पुढील टप्प्यात देखील मुंबई येथील आझाद मैदान येथे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे देखील नियोजन करण्यावरही बैठकीत या ठिकाणी शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. हम सब एक आहे, पुन्हा एकदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. खरं तर लवकरात लवकर या ठिकाणी ताईंना दरमहा पेन्शन योजना या ठिकाणी सुरू करावी. ग्रॅच्युइटीची जी मागणी आहे ती हे या ठिकाणी लागू करावी. तसेच गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपल्या सेविका ताईंना 24,800 रुपये आणि मदतनीसांना 20,400 रुपये हा जो मासिक वेतन आहे तोही या ठिकाणी लवकरात लवकर लागू करावा. एवढंच या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने प्रलंबित मागण्यांवर समन्वय समितीची ही निर्णायक बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. बऱ्याच जणांना कुशंका होते की हा अपडेट खरंच खरा आहे की नाही, ते पुन्हा एकदा मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे कृती समिती असो किंवा समन्वय समिती असो, जे काही नवनवीन अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध होतात ते लवकरच आम्ही तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करू. अशाच प्रकारचे एकसंघ एकजूट या ठिकाणी राहूया आणि जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना कशा पद्धतीने फायदा होतील त्याचा या ठिकाणी आपण जबाबदारी उचलूया. पुन्हा एकदा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.